पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यामध्ये दाखल झाले आहेत। त्यांचा आज विदर्भ दौरा आहे। तर वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे। त्या ठिकाणी आज ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। पीएस विश्वकर्मा या कार्यक्रमासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्या ठिकाणी आहेत। नरेंद्र मोदी यांचा हा आजचा विदर्भ दौरा आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या दौऱ्याची चर्चा सुरू आहे। या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। याच दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। त्यामुळे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बातचीत करत आहेत। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। आणि या संदर्भात आगामी काळात विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जातो। त्यातच आता त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। वर्ध्यातून थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। पीएम विश्वकर्मा या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावलेली आहे। विदर्भाचा दौरा आहे। मात्र या दौऱ्याच्या दरम्यान आता आगामी काळातल्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने आज विदर्भामध्ये प्रचाराचा नारळ फोडला जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। या संदर्भात आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र थेट वर्ध्यातली ही दृश्य आपण पाहतोय। वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आजचा वर्ध्यामधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा। या दरम्यान त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बातचीत करत आहेत। पीएम विश्वकर्मा या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा हा दौरा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वकर्मा लाभार्थ्यांशी संवाद साधत आहेत। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। वर्ध्याच्या दौऱ्यावर विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याला ते उपस्थित आहेत। या दरम्यान विश्वकर्मा लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करत आहेत। राज्यपाल देखील त्या ठिकाणी आहेत। मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत या कार्यक्रमाला आणि त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावलेली आहे। विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा देखील केलेली आहे। चर्चा करत आहेत त्याची देखील दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल CP राधाकृष्णन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। या दरम्यान लाभार्थ्यांशी संवाद साधलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महाराष्ट्रातील विदर्भ दौरा आहे। विदर्भातील वर्ध्यामध्ये सध्या ते आहेत। त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरती आहेत। महिनाभरामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता वारंवार वर्तवण्यात येत आहे। त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे वाढते महाराष्ट्राचे दौरे याची देखील चर्चा वारंवार होत असते। आता या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी नेमकं काय भाष्य करणार, काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। यापूर्वीच JP नड्डा, अमित शहा यांचा देखील मुंबई दौरा झाला आहे। गणेशोत्सवाच्या दरम्यान त्यांनी मुंबईत भेट दिली। या दरम्यान महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात बैठका चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांचा हा विदर्भाचा दौरा देखील महत्त्वाचा आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल देखील त्या ठिकाणी आहेत। या कार्यक्रमासंदर्भात सविस्तर काय माहिती आहे? निश्चितच एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्फत आज ज्या 3 प्रमुख योजना आहेत त्याचा लाभार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे। त्यात जर आपण पाहिले की विश्वकर्मा योजना जी महाराष्ट्रातील 12 बडोतेदार आहेत त्यांचं कुठेतरी प्रतिनिधित्व करत असते, अशा लोकांचा तो गौरव आहे। त्यांच्यासाठी ती कर्ज योजना होती। दुसरी जर पाहिली तर पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप महिला योजना आहे। ही विशेष करून ज्या महिला उद्योजका आहेत 10,000 अशा स्टार्टअपला शासन मदत करणार आहे। त्यामुळे कुठेतरी 12 बडोतेदार म्हणजे OBC घटक असतील आणि दुसरीकडे महिला मतदार असतील, असे दोन्हीही निवडणुकीमध्ये महत्त्वाचे जे घटक आहेत अशा मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न आहे तो पंतप्रधानांच्या माध्यमातून भाजप आणि महायुती करताना पाहायला मिळत आहे। एकूणच जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेला फटका जर दूर करायचा असेल तर विदर्भामध्ये हे अधिकाधिक कार्यक्रम घेण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो। त्यामुळे भाजप विदर्भामध्ये काँग्रेसला
कुठेतरी धूळ चारण्यासाठी पंतप्रधानांसहित अमित शहाना मैदानावर उतरवत आहेत. त्याचा फायदा कितपत होईल हा येत्या 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट दिसून येईल. करण, नक्कीच चेतन, अत्यंत महत्त्वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे. कारण गणेशोत्सवाच्या काळात आपण पाहिलं अमित शहा, JP नड्डा यांचा दौरा झाला, त्यानंतर मोदींचा हा विदर्भ दौरा. त्यामुळे एका प्रकारे प्रचाराची ही सुरुवात म्हणावी लागेल. मात्र नेमका आता यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे. यानंतर आजच्या दिवसभरातील कार्यक्रमाचं आयोजन नेमकं कसं असणार आहे? तर काही तांत्रिक अडचणीमुळे चेतनशी आपला संपर्क तुटलेला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात दाखल झालेले आहेत. वर्ध्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमकं काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. या दरम्यान विश्वकर्मा लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद देखील साधलेला आहे. आगामी काळात विदर्भामध्ये नेमका भाजपच्या वतीनं काय नियोजन आखण्यात येतं, या दौऱ्याच्या निमित्ताने आगामी काळातल्या विधानसभा निवडणुकीची काय रणनीती आखली जाते, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या अनुषंगाने आजच्या दौऱ्याला एक वेगळं महत्त्व आहे. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आता काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.